How to make a vision board. Why vision board is important in life. What is vision board? हाय, आय एम कोमल. तुमचं सगळ्यांचं कोमल्स यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहोत विजन बोर्ड कसा बनवायचा, स्टेप बाय स्टेप, अगदी सोप्या पद्धतीने. जर तुम्हाला तुमची गोल्स, ड्रीम्स, फ्युचर क्लिअर करायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हॉट इज विजन बोर्ड? विजन बोर्ड म्हणजे काय? विजन बोर्ड हा एक असा व्हिज्युअल टूल आहे ज्यामध्ये आपण आपले ड्रीम्स, गोल्स, इमेज, वर्ड्सच्या पद्धतीने पाहू शकतो. सिम्पल वर्डमध्ये सांगायचं झालं म्हणजे तर जे आयुष्यात हवं आहे ते आधी डोळ्यांसमोर पाहणं म्हणजेच विजन बोर्ड. वाय विजन बोर्ड इज इम्पॉर्टंट इन लाईफ? कारण गोल्स क्लिअर होतात, मोटिवेशन वाढतं, फोकस इम्प्रूव्ह होतो, पॉझिटिव्ह थिंकिंग डेव्हलप होते. जेव्हा तुम्ही रोज तुमचं विजन बोर्ड डोळ्यांसमोर पाहता तेव्हा तुमचं माइंड नॅचरली त्या गोल्सकडे काम करायला लागतं. थिंग्स यू नीड. विजन बोर्ड बनवण्यासाठी काय लागेल? नोटबुक, प्रिंटेड इमेज किंवा तुमच्याकडे ओल्ड मॅगझिन्स असतील तेही तुम्ही यूज करू शकता. कार्डबोर्ड, पण मी इथे ड्रॉइंग पेपर घेतला आहे, तोही चालेल. तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही घेऊ शकता. सीझर, ग्लू, कलर पेन्स, पेन्सिल, स्केच पेन्स, तुम्ही मार्कर्स यूज करू शकता. इरेझर, स्केल. या सर्व अशा गोष्टी आहेत की ज्या सगळ्यांकडे अवेलेबल असतात. मार्केटमधनं आणण्याची गरज नाही. अंडर बजेटमध्ये आपण विजन बोर्ड बनवू शकतो. स्टेप बाय स्टेप विजन बोर्ड प्रोसेस. फर्स्ट स्टेप, क्लिअर युअर गोल्स. सर्वात आधी स्वतःला विचारा, मला आयुष्यात काय हवा आहे? करिअर, गोल्स, मनी, स्टडी. फॉर एक्झाम्पल स्टुडंट असाल तर गुड मार्क्स, त्याच्यानंतर ड्रीम जॉब, आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे हेल्दी बॉडी असणं आजच्या युगात खूपच गरजेचं आहे. 2026मध्ये तुमच्या जे हे विशेष गोल्स असतील ते तुम्ही एका नोटबुकवरती अगोदर सर्व लिहून घ्या. जसं की मी माझे गोल्स लिहून घेते. हेल्दी लाईफस्टाईल मी तुम्हाला अगोदर सांगितलं खूपच इम्पॉर्टंट आहे. अँड देन योगा से ही होगा. स्टेप सेकंड, फाइंड इमेज अँड वर्ड्स. आता तुम्ही जे गोल्स, ड्रीम्स लिहून घेतलेले आहेत ते रिप्रेझेंट करणारे पिक्चर्स, इमेजेस किंवा वर्ड्स तुम्हाला जे योग्य वाटतील ते शोधा. ते तुम्ही पिंटरेस्टवरनं किंवा गुगलवरूनही शोधू शकता. दोघं ठिकाणी भरपूर ऑप्शन आहेत. इमेजेस कसे शोधायचे? अगदी सिम्पल. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते, जसं की हेल्दी लाईफस्टाईल. देन तुम्ही सर्च करा हेल्दी लाईफस्टाईल. तुम्हाला खूप सारे तिथं पिक्चर्स येतील. तुम्हाला त्यांच्यातील जे आवडेल ते तुम्ही कलेक्ट करायचे. जसं मी तुम्हाला अगोदर दाखवलेलंच आहे, मी कलेक्ट केलेले. स्टेप थर्ड, अरेंज अँड पेस्ट. आता सगळ्यात अगोदर जे पिक्चर्स तुम्ही शोधलेले आहेत किंवा वर्ड्स ते अगोदर पेपरवरती अरेंज करा. म्हणजे ग्लू लावण्याच्या अगोदरच तुम्ही तुमच्या पद्धतीने लेआउट सिलेक्ट करा की तुम्हाला कशा पद्धतीने तुमचे पिक्चर्स तिथं कलेक्ट करायचे आहेत. आणि नंतर ग्लूच्या मदतीने तुम्ही त्यांना तिथं स्टिक करा. स्टेप 4, ॲड पर्सनल टच. मार्कर्स किंवा पेन यूज करून तुम्ही इम्पॉर्टंट डेट किंवा गोल्स लिहा. किंवा तुम्हाला काही मोटिवेशन स्पीचेस लिहायचे असतील तर तुम्ही तेही लिहू शकता. मी इथे माझं यूट्यूब चॅनलचे नाव लिहिते आहे आणि नंतर इंस्टाग्रामचंही ID मी तिथं टाकते. तर तुम्ही बघू शकता की मी वेगवेगळे पिक्चर्स कलेक्ट केलेले आहेत. 5000 सबस्क्रायबर्स इन माय यूट्यूब चॅनल कोमल पाटील. मस्त अशी बॉर्डर मी तिथं तयार करून घेते. अगदी सिम्पल. तुम्हाला जसा आवडेल तसा तुम्ही तुमचा विजन बोर्ड तयार करू शकता. सिम्पल, अट्रॅक्टिव्ह. आता मी इथं माझं सेकंड यूट्यूब चॅनलचं नाव लिहून घेते आहे. तुम्हाला माहीत नसेल, माझे 2 यूट्यूब चॅनल आहेत. माझं सेकंड यूट्यूब चॅनल आहे कोमल्स रेसिपी म्हणून.
तिथे मी माझ्या रेसिपीज शेअर करते. प्रत्येकाचं विजन बोर्ड हे वेगळं असतं, कारण प्रत्येकाचा माइंडसेट हा वेगवेगळा असतो, कारण प्रत्येकाचे गोल्स ड्रीम्स वेगळे आहेत. तर मी इथे थोडे मोटिवेशन्स लिहून घेते की रोज मी माझं विजन बोर्ड माझ्या डोळ्यांसमोर बघेन, तर ते वाचल्याबरोबर मला मोटिवेशन फील होईल. तुम्हीही अशा पद्धतीने तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही तुमच्या विजन बोर्डमध्ये लिहू शकता, जे तुम्हाला पाहिल्याबरोबरच पॉझिटिव्ह थिंकिंग डेव्हलप करेन. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या विजन बोर्डला एक वेगळा टच द्या, ज्या पद्धतीने मी दिलेला आहे. वेअर टू कीप विजन बोर्ड. विजन बोर्ड कुठे ठेवायचा तेही मी तुम्हाला सांगते. जिथे तुम्हाला तुमचा विजन बोर्ड रोज दिसेल, जसे की तुमचा स्टडी टेबल किंवा बेडरूम वॉल, नाहीतर तुम्ही तुमचा फोन वॉलपेपर देखील ठेवू शकता. आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवा, विजन बोर्ड बनवणं अगदी सोपं आहे, पण त्यावर विश्वास ठेवणं आणि नंतर ॲक्शन घेणं तेही देखील खूपच इम्पॉर्टंट आहे. ड्रीम इट, बिलीव्ह इट अँड वर्क फॉर इट. आणि ड्रीम्स असेच लिहा की जे तुम्ही 2026मध्ये तुमच्यासाठी मेहनत घ्याल. मी इथे माझे यूट्यूब चॅनल्स सांगते तुम्हाला की याच्यावरती 8 फॉलोवर्स आता आहेत, तर बघूया की 2026पर्यंत मी तिथे किती फॉलोवर्स करू शकते, की मी असा कंटेंट बनवीन की तो सर्वांना आवडायला हवा, तरच लोक फॉलो मला करतील, ते मला माहिती आहे. तर माझं इन्स्टा आय-डीवरतीही आता 26 फॉलोवर्स आहेत. त्याच्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट आहे कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी इज द की ऑफ सक्सेस. कन्सिस्टंट राहणं हे खूपच इम्पॉर्टंट आहे. तुम्ही म्हणत असाल की मी वरती तिथं पेपर का ठेवलेला आहे, तर मी याच्यासाठी ठेवलं आहे की तिथं माझे थोडे ड्रीम्स आहेत की जे मला पूर्ण करायचे आहेत. पण नजर इज रिअल असं म्हणतात, म्हणून मी तिथं पेपर ठेवला आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही तुमचा विजन बोर्ड बनवला का आता याच्यानंतर बनवाल. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.